नमस्कार मंडळी, आमचं कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा। सर्व सत्यवान आणि सावित्रींना खूप खूप मंगलमय शुभेच्छा। आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण हो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। आणि या ज्या आपल्या रूढी परंपरा ज्या सण आहेत तर असेच यापुढेही पारंपरिक पद्धतीने सण साजरे व्हावेत हीच इच्छा। तर आता मी आहे पवित्रधामच्या इथे आणि इथे यापूर्वी आपण बैठ्या चाळी बघितल्या असाल, दाखवतो मी आता। पवित्रधाम येथील बैठ्या चाळी आहेत, चाळी खूप आहेत आणि या चाळीला आता इथे नाव दिलंय विठ्ठल रखुमाई नगर। आपण बघू शकताय विठ्ठल रखुमाई नगर हे पवित्रधामच्या बाजूलाच इथे आणि भरपूर मोठं नगर आहे। तर आज इथे वटपौर्णिमा कशा पद्धतीने साजरी केली जाते तर आपण बघूया। तर बाकीच्या बायकांना अजून वट पूजायला वेळ आहे अजून आणि मला आता कामावरती जायचं, त्याच्यामुळे माझ्या मिसेसला म्हटलं तू पूजून घे लवकर। तर तिच्यासोबत आता पाजवे मॅडम सुद्धा आहे शेजारच्या आणि या दोघे आता वट पूजायला चालले आहेत। तर हा वड आहे, इथे वडाचं रोप तयार झालं आहे इथे आणि आता इथे वडाची पूजा अजून कोणी केलेली नाही आणि आता या दोघे सुरुवात करणार आहेत। यानंतर बायका बऱ्याच येतील आणि वड पूजन होईल। त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ।
तर या दोघींची वडाची पूजा आता झालेली आहे आणि आता परत घरी चालले आहेत. तरी मंडळी आमच्या मिसेसने आणि आमचे बाजूवर शेजारी पाजवे मॅडम यांनी वडाची पूजा केली. आता घरी चालले आहेत आणि बाकी सर्व स्त्रिया अजून पूजा करायच्या आहेत. तरी आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ छोटा आहे कारण कामावर जाण्याची घाई असल्यामुळे मी छोटा बनवला आहे. तरी आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.